The great happiness. Buddham saranam gacchami. Manopubbangama dhamma manosiddha manomaya मनसाचे पदुठेना भासति वा करोति वा ततो नං दुःखमनवेति चक्कं वा मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नං सुखमनवेति छायाव अनपायिनी. पूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील N11 हडको नवजीवन कॉलनी येथील मैत्री बुद्ध विहारात माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी अनेक ठिकाणावरून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. आज खरं तर बऱ्याच दिवसानंतर मैत्री बुद्ध विहारात आमची धम्मदेशना होते. सध्या जे वातावरण आणि चर्चा आहे सर्व जगभरामध्ये ती महाबोधी विहारासंबंधी चर्चा आहे. आपण सर्वजण जाणता आम्ही आता 4-5-6 दिवसांपूर्वी बुद्धगया धम्म सहलीतून परत आलो. फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये नेहमी श्रद्धावंत लोकांच्या आग्रहास्तव लोकांना बुद्ध दर्शन घडावं इतिहास कळावा भगवान बुद्ध जिथे जिथे थांबले जिथे राहून त्यांनी परिवर्तनाची चळवळ उभी केली
अनेक लोकांना भगवंताचा सहवास, एक नवीन जीवन देऊन गेला, निर्वाणाचा मार्ग देऊन गेला आणि अशा प्रकारची प्रेरणा देण्यासाठी म्हणून आम्ही बुद्धगयेला आणि अनेक चारही ठिकाणांना भेटी देत असतो. आताच परत आलो आणि आपण सर्वजण पाहत आहात सोशल मीडियाच्या माध्यमातून बुद्धगया येथील महाबोधी विहाराला मुक्त करावं यासाठी म्हणून मोठं आंदोलन सुरू आहे. आपण सर्वजण मोबाईलवरती, टीव्हीवरती पाहत असाल. खरं तर टीव्हीवरती तर दाखवतच नाही आहे. तुम्ही पाहत असाल तर दाखवते कुठल्या न्यूज चॅनलवरती छोट्या छोट्या बातम्या दाखविल्या जातात. अगदी छोट्या छोट्या निरर्थक बातम्या दाखविल्या जातात. परंतु महाबोधी विहाराचं आंदोलन जे सुरू आहे, जगातील सर्व बौद्ध लोकांची जी मागणी आहे, जी रास्त आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण आहे की आमचं श्रद्धास्थान असलेलं, जागतिक बौद्ध लोकांचं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी विहार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं, ही जी मागणी करण्यात येत आहे, त्या मागणीसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनाला या देशातलं एकही न्यूज चॅनल दाखवत नाही आहे. आणि त्यामुळे सोशल मीडिया बरं झाला आला. मी नेहमी प्रवचनातून सांगतो, यूट्यूब ज्याने तयार केलं, व्हॉट्सअप ज्याने तयार केलं, फेसबुक ज्याने तयार केलं, ट्विटर ज्याने तयार केलं, इंस्टाग्राम ज्याने तयार केलं, म्हणजे सोशल मीडिया ज्यांनी तयार केला, निर्माण केला, खरं तर त्या सगळ्यांच्या प्रती आपण सर्वांनी, विशेषतः बौद्ध लोकांनी मंगल मैत्री व्यक्त केली पाहिजे. कारण बघा, जर हे सगळं काही जे घडते आहे ते सोशल मीडियावरती नसतं आलं तर आपल्याला काय समजलं असतं? समजलं असतं काय? बिलकुल नसतं समजलं. बघा, आज यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. तिकडे कोणीतरी भिक्खू बसलेले आहेत हे आपल्याला दिसते आहे. लोक येत आहेत, मागणी करतायत हे आपल्याला दिसते आहे. आणि त्यामुळे आज आम्ही विचार केला, बऱ्याच दिवसांपासून आम्ही जरा ऑब्झर्वेशन करत होतो की काय सुरू आहे, काय होईल आणि काय होऊ शकते. आणि त्यामुळे यावरती काही आम्ही जाहीरपणे भाष्य केलेलं नाही. परंतु मागच्या बऱ्याच दिवसांपासून मनात विचार होता की आपण, आपलं चॅनल आहे दी ग्रेट हॅपीनेस, या चॅनलच्या माध्यमातून आपण बोललो पाहिजे, लोकांना याबद्दल जागृती निर्माण केली पाहिजे. हकीकत काय आहे, आपण नेहमी बुद्धगयेकडे जातो, तिथे नेमकं काय आहे आणि आपल्या श्रद्धास्थानाची परिस्थिती काय आहे याबद्दल भाष्य करावं म्हणून आज आम्ही हा विषय घेतला. खरं तर महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देऊन तेथील अतिक्रमण हटवावे, म्हणजे आता हा विषय मी निवडलेला आहे. म्हणजे प्रश्न दोन आहेत, प्रश्न एकच नाही आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगतो, महाबोधी विहाराचा फोटो तुम्ही पाहत असाल, बऱ्याचदा गुगलवरती आहे, तिथे ठेवलेला आहे. आपल्याकडे पण महाबोधी विहाराचा फोटो आहे. अत्यंत सुंदर असं ते महाबोधी विहार आहे. म्हणजे हिंदूंची जी मंदिरं असतात, आता तुम्ही पाहत असाल पंढरपूरचं जे मंदिर आपल्याला दिसते आज, खरं तर बाबासाहेबांनी त्याही बाबतीमध्ये म्हणजे बोललेले आहेत बाबासाहेब की जर मला आयुष्य लाभलं तर पंढरपूर असेल किंवा बालाजीचं मंदिर असेल किंवा हिंदूंचे अनेक मंदिरं प्राचीन जे आपल्याला दिसत आहेत ते बुद्ध विहार होते, हे मी साबित करून पुराव्याने दाखवू शकतो. कारण बाबासाहेब ते बॅरिस्टर होते आणि बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा गाढा अभ्यास होता. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे यावरती बाबासाहेब जास्त काम करू शकले नाही. म्हणून महाबोधी विहाराचं स्ट्रक्चर जे तुम्ही पाहाल फोटोमध्ये किंवा प्रत्यक्ष तुम्ही गेला असाल तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्याचं मंदिर. म्हणजे आता जे मंदिरं तुम्हाला दिसतात भारत देशामध्ये, अगदी त्या प्रकारे महाबोधी विहार आहे. हालाकी बऱ्याच ठिकाणी स्तूप, चैत्य, विहार, त्याला घुमट, चैत्य, स्तूप वगैरे लेण्यांमध्ये सुद्धा तुम्ही पाहाल तर वेगळ्या प्रकारचे चैत्यग्रह. आता 10-11 तारखेला वेरूळच्या 10 नंबरच्या चैत्यग्रहामध्ये, लेणीमध्ये तो सूर्य किरणांचा उत्सर्ग झालेला होता. तुम्ही पाहिला असेल, आपल्या चॅनलवरती मी ते टाकलं. तर वर्षातून एकदाच ते होते तशा प्रकारचं. परंतु विहारांचं स्ट्रक्चर वेगळं असताना देखील त्या काळामध्ये विहाराचं स्ट्रक्चर तशा प्रकारे बनवलं. आणि तिथे तुम्ही पाहाल फोटोमध्ये तर अगदी बुद्ध विहाराच्या समोरच, आता आम्ही नेहमी जातो, खरं तर बुद्ध जिथे राहिले, जिथे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाली, तिथे गेल्यानंतर
ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते तर तिथे गेल्यानंतर वेगळीच फिलिंग येते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा काय चमत्कार वगैरे नाही आहे. आपणही आंबेडकरवादी बौद्ध भिक्खू आहे, पण श्रद्धा ही फार महत्वाची आहे. नाही तर फक्तच बाबासाहेबांचा अभ्यास करायचा, पुस्तकं वाचायचे वगैरे वगैरे, भाषण ठोकायचं, प्रवचन द्यायचं, हा भाग वेगळा आहे आणि श्रद्धेचा भाग वेगळा आहे बौद्ध धर्मामध्ये भगवंताने सांगितलेल्या. आणि म्हणून तिथे जेव्हा आम्ही जातो तर अतीव आनंद होतो. बघा, कुणालाही आनंदच होईल, कारण सिद्धार्थ गौतमाला निरंजना नदीच्या किनाऱ्यावरती असलेल्या त्या बोधी वृक्षाखाली पूर्वाभिमुख होऊन बसलेले असताना वैशाख पौर्णिमेला ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून जगभरातून लोक तिथे येतात. बघा, तुम्ही बुद्धगयेला गेला असाल तर कधी पहा, तुम्ही जगातून लोक लाखो रुपये खर्च करून येतात. आणि तिथे जेव्हा येतात, आम्ही जेव्हा तिथे जातो, आपण जेव्हा तिथे जातो, त्या महाबोधी विहारातली ती मूर्ती भगवंताची बुद्ध रूपाचं दर्शन घेऊन प्रचंड आनंद होतो. पण विहारात एंट्री करताना आणि विहारातून बाहेर पडताना, जेव्हा अगदी विहाराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला आपण पाहतो, तेव्हा प्रचंड दुःख होते. बघा, ज्यांच्या मनात बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा आहे, नेहमी आम्ही जेव्हा जेव्हा जातो तिथे त्या लोकांसोबत बोलतो. ऍक्च्युली हुज्जत जरी घातली तर ते लोक ऐकून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नसतात. तुम्हाला बिहारचा लोकांची मानसिकता, वातावरण माहीत असेल नसेल, आम्ही नेहमी जातो, छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक वाद करतात, लगेच मारामारीवर येतात, लगेच भांडणावरती येतात. आणि त्यामुळे तुम्ही कधी, आता तुम्ही तर एकदा दोनदा तीनदा गेले असाल, जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा लगेच त्यांना कळते की हे जय भीमवाले आहे, पहिली गोष्ट तर. आणि जय भीमवाल्यांचा सर्वात मोठा तिटकारा जर कुठे केला जात असेल, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तर या मुख्य ठिकाणी गेल्यावर तिटकारा केला जातो. का तर जय भीमवाला जो आहे तो बाबासाहेबांचा अनुयायी आहे, तो क्रांतिकारी आहे, तो परिवर्तनवादी आहे, त्याला परिवर्तन पाहिजे आहे, त्याला हे अन्याय त्याच्या सहन होत नाही, ही विटंबना सहन होत नाही. आणि मग या तिथल्या लोकांना माहिती आहे की हे काहीतरी बोलणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा कुशीनगरला गेलो, म्हणजे जातो प्रत्येकच ठिकाणी, कपिलवस्तूला पण जातो, तिथे बघा, तिकडे म्हणजे एवढी विटंबना होती की मी ते सांगू की नको असं वाटते कधी कधी. म्हणजे तिकडचे लोक दिवसभर चिवर घालतात, संध्याकाळी घरी जातात. कुशीनगरला सुद्धा चिवरधारी लोक असं भिक्षापात्र ठेवून बसतात आणि दान मागत राहतात. बघ, त्यांच्या मी प्रत्येकाच वेळेस बोलतो तेव्हा मग मला टार्गेट करतात, कहाँ से आए तुम, किधर रुके हो, कौन से हॉटेल में रुके हो, कौन से विहार में रुके हो, म्हणजे अशा प्रकारे बोलतात. तर आपल्या मुख्य विहाराच्या बाहेर बघा, भगवान बुद्धाच्याच मूर्त्या आहेत, परंतु त्या मूर्त्यांवरती कपडा वगैरे झाकून, त्याला काय काय लावून, ते पाची पांडव आहेत, सनातन मंदिर आहे, अशा प्रकारचं तिथले जे काय म्हणू त्याला, ते पंडित आहेत, पुजारी आहेत, तशा प्रकारचं जेव्हा सांगतात तेव्हा मन फार दुखते. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, मुख्य विहाराच्या बाजूलाच उजव्या हाताला मंदिर बनवलेलं आहे. ते मंदिराचं स्ट्रक्चर वेगळं आहे, विहाराचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि तिथे मग ते भगवंताच्या मूर्त्या असताना देखील धडधड दिसते की भगवान बुद्ध आहे. आणि त्यांना विचारल्यावर ते काय सांगतात, पाची पांडव आहे म्हणतात, त्यातले काय काय नावं आहेत. आता फॉरेनर्सला जे येतात त्यांना काही समजत नाही, आता तिकडे याचा काही संबंध नाही. हे जे आता इकडे आपण पाहतोय आपल्या आजूबाजूला, याचा तिकडे संबंध नाही. मग ते त्यांच्या पद्धतीने सांगतात, तिथले जे पुजारी आहेत त्यांच्या पद्धतीने फॉरेनर्सला पण सांगतात की भगवान एका ठिकाणी, त्या डुंगेश्वरी गुफा आहे ना, तुम्ही बघितली डुंगेश्वरी गुफा, ते डुंगेश्वरी गुफेला आम्ही नेहमी जातो. तर तिथे जेव्हा विचारलं स्थानिकच्या लोकांना, फार गरीब लोक आहेत ते, तर त्यांनी असं सांगतात ते लोक की डुंगेश्वरी देवी सिद्धार्थ गौतमाच्या स्वप्नात आली आणि तिने सिद्धार्थ गौतमाला बुद्धगयेला बोलविलं आणि म्हणून मग सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले तिच्या आशीर्वादाने. तुमच्या माहितीसाठी म्हणून ही गोष्ट अशी सांगतो आम्ही तुम्हाला. आणि म्हणून महाबोधी विहार मुक्त तर झालंच पाहिजे. पहिली गोष्ट तर महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे, कारण महाबोधी टेम्पल 1949चा ऍक्ट आहे, तयार केलेला कायदा आहे. म्हणजे महाबोधी मंदिर कायदा 1949, आणि त्याच्यामध्ये 9 सदस्यांची म्हणजे कमिटी आहे, 9 सदस्य. तर 9 सदस्यांची कमिटी कशी बनवली त्यांनी त्या काळामध्ये 1949ला, म्हणजे कायद्यात रूपांतरित करून त्या कमिटीच्या 9 सदस्यांपैकी 4 सदस्य हे बौद्ध असायला पाहिजे, 4 सदस्य हे हिंदू असायला पाहिजे,
आणि जो 5वा मुख्य आहे मेंबर तो गया जिल्ह्याचा कलेक्टर असायला पाहिजे आणि तो फक्त कलेक्टरच असून चालणार नाही तर तो हिंदू कलेक्टर असायला पाहिजे. दुसऱ्या जातीचा कलेक्टर जर समजा नियुक्त केलाच कोणी नियुक्त केलाच तर त्या कलेक्टरने कोणीतरी त्याच्या मार्फत हिंदू मेंबर म्हणून तिथे घ्यावा अशी तरतूद महाबोधी टेम्पल 1949च्या ऍक्ट मध्ये तरतूद केलेली आहे. बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही खरं तर सर्व बौद्धांचा, जगातल्या बौद्धांचा सर्वात मोठा अपमान आहे हा आणि याच्यावर बोलण्यासाठी कोणी तयार होत नाहीये. आता सध्या मला वाटतं पार्लमेंटमध्ये कोणते आझाद पार्टीचे चंद्रशेखर आझाद बोलत आहे बघा अधून मधून. अजूनही आपले खासदार आहेत, मला वाटतं महाराष्ट्रातले पण काही खासदार दिलेत निवडून, म्हणजे कोणावर आपण वैयक्तिक टीका टिप्पणी म्हणून करत नाही आहे, परंतु कायदा बदलवण्यासाठी संसदेमध्ये त्याच्यावरती बोलल्या गेलं पाहिजे, त्यावरती चर्चा झाली पाहिजे, त्यावरती ठराव पास झाला पाहिजे तर कायदा बदलेल, बरोबर की नाही. परंतु तसं बोलताना कोणी दिसत नाही. आता मधल्या काळामध्ये काही 4-8 दिवसांपूर्वी मी अपडेट घेतो आहे तर बिहारचा दास नावाचा कोणीतरी आमदार बोलला, बरोबर, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय बघा. बिहारचा एक सदस्य बोलला याच्याबद्दल आणि त्यामुळे हा जो ऍक्ट आहे, पहिली गोष्ट तर तो ऍक्ट बदलला पाहिजे. दुसरी गोष्ट बौद्ध असायला पाहिजे. आता मी बऱ्याच भिक्खूंना पण विचारलं, तुमच्या माहितात तुम्ही सुज्ञ लोक आहात तिथे बसलेले, भारतीय बौद्ध महासभेच्याही लोकांना मी काही विचारलं वागसाहेब आणि काही भिक्खूंनाही विचारलं ज्येष्ठ, तर तुम्ही जे म्हणताय आंदोलन तर बिलकुल झालंच पाहिजे, एक वेळ जर आली तर रस्त्यावरही उतरलो पाहिजे, संसदेमध्येही बोलल्या गेलं पाहिजे, विधानसभेत बोलल्या गेलं पाहिजे, राज्यसभेतही बोलल्या गेलं पाहिजे, बिलकुल आंदोलन थांबलं नाही पाहिजे. पण यातून दुसरा उपप्रश्न निर्माण होतो की आता तिथे आकाश लामा, त्यानंतर अजून आपले काय भंतीजी आहेत कोणी तिथे उपोषण करत आहे ना, तर मी काही भिक्खूंना विचारलं की बौद्धांच्या ताब्यात द्या म्हणजे नेमकं खिलारी साहेब कोणाच्या ताब्यात द्या, हा उपप्रश्न आहे ना. बौद्धांच्या ताब्यात द्या म्हणजे कोणाच्या ताब्यात द्या. तर माझ्या अभ्यासानुसार आज आपल्या देशामध्ये जी संघटना काम करते बुद्ध धम्माला नष्ट करण्यासाठी, बाबासाहेबांचा विचार नष्ट करण्यासाठी, बौद्ध संस्कृती नष्ट करण्यासाठी, बौद्ध लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी, बौद्ध धम्माचं, बौद्ध लोकांचं शासन येऊ नये यासाठी जी संघटना काम करते आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या छोट्याशा अभ्यासानुसार त्यांच्याकडे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, त्यांच्या सोबत काम करणारे. औरंगाबाद मध्ये नसतील असं काही बिलकुलच नाहीये. आम्ही बारीकच अभ्यास करतो, इथे आपले म्हणणारे सुद्धा त्यांच्यासाठी काम करणारे आहेत. आपलेच दात आणि आपलेच ओठ आहे, म्हणजे त्याच्यात उपासकांना नाव ठेवतो असं नाही आहे आणि चिवरधाऱ्यांना नाव ठेवतो असं नाही आहे. त्याच्यामध्ये कोण असू शकेल किंवा काय हे सांगता येत नाही आणि त्यामुळे हे जे आंदोलन आहे ते तर झालंच पाहिजे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे वाघसाहेब की एक तर बाबासाहेबांची मातृसंस्था आहे भारतीय बौद्ध महासभा आणि दुसरी जी संघटना आहे महत्वाची भिक्खू संघाची, ती म्हणजे ऑल इंडिया भिक्खू संघ. जर बौद्धांच्या ताब्यात द्यायचंय तर मला वाटतं आता सध्या आपले आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत, बाबासाहेबांचे ते नातू आहेत. मी कोणत्या पक्षाचा नाही बापा, आता सांगतो, बिलकुल बाबासाहेबांचं शासन तर आलंच पाहिजे, आपल्या लोकांचं शासन आलं पाहिजे, नाही तर दुसऱ्या पक्षाचे म्हणतील बापा ते त्यांचं तुम्ही म्हटले तर सांगतो यासाठी की त्यांच्यावर समाजाचा विश्वास आहे. बाबासाहेबांचे ते नातू आहे आणि ते आता या लढाईमध्ये उतरत आहेत. सोशल मीडियामध्ये मी पाहतो आहे, जर ते उतरले आणि त्यांनी केस जर हातात घेतली आणि ताब्यात घेण्याचा विषय जरी आला तर मला असं वाटतं की एक तर भारतीय बौद्ध महासभेच्या काही पदाधिकारी आणि ऑल इंडिया भिक्खू संघाचे काही ज्येष्ठ मेंबर्स भिक्षू त्या कमिटीमध्ये असावे आणि 9ही सदस्य म्हणजे 9च्या 9 सदस्य हे बौद्धच असावे आणि त्यातही ते आंबेडकरवादी बौद्ध असावेत. अशा प्रकारची मागणी ही आपण भारत सरकारला केली पाहिजे आणि भारत सरकारने सुद्धा तशा प्रकारचा कायदा केला पाहिजे आणि तरच
त्या महाबोधी विहारामध्ये जो काही कायदा नेमून दिण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बदल झाला, त्याचं व्यवस्थापन आपल्या लोकांकडे जर आलं तर मग काहीतरी व्यवस्थित तिथे होऊ शकेल. आणि दुसरा पॉइंट मी तुम्हाला जे म्हणालो की तिथे जे मंदिर बनवलं आहे महाबोधी विहाराच्या अगदी समोरच, ते मंदिरही हटवलं पाहिजे. कारण मला सांगा, आपल्या देशामध्ये जेवढ्या इतर धर्मीयांचे धार्मिक स्थळ आहेत, असं कोणतं स्थळ आहे की ज्या ठिकाणी म्हणजे त्यांचं असताना देखील दुसऱ्यांचं अस्तित्व आहे का? असं कोणतं तरी बिलकुल नाही. बघा, तुम्ही देशामध्ये कुठेही, आता आम्ही तर फिरतो सर्वात जास्त, आम्ही पाहतो, तुम्ही पाहत असाल तुमच्या आजूबाजूला कोणत्याही ठिकाणी महाबोधी विहारासारखं चित्र नाहीये. बघा, म्हणजे बौद्ध राजाने त्या विहाराचं निर्माण केलं आणि तिथे निर्माण केलेलं असताना देखील यांची सत्ता आल्यानंतर आपले मंदिर उभे केले. खरं तर अनेक ठिकाणी विहार तोडल्या गेले, त्याला कन्वर्ट केलं. जेव्हा मुस्लिमांची सत्ता होती तेव्हा मस्जिद बनवल्या आणि जेव्हा हिंदूंची सत्ता आली तेव्हा विहारांना मंदिरं बनविल्या गेलं. याचा प्राचीन इतिहास आजही आपल्याकडे आहे, जतन करून ठेवलेला. बौद्ध साहित्य जर तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी 12व्या शतकापर्यंत मला वाटतं की बौद्ध लोकांचं शासन होतं. तुम्ही सारनाथच्या म्युझियम मध्ये जर कधी जाऊन पाहाल तर तिथे दोन त्या म्युझियम मध्ये भाग आहेत. एक तर बौद्ध धम्माचा जो वारसा आहे, प्राचीन वारसा, भगवंताच्या मूर्त्या वगैरे किंवा जे बौद्ध चिन्ह आहेत, प्रतीके आहेत, ते एकीकडे आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये हिंदूंचे जे काही प्रतीक आहेत, शिल्प आहेत, तर ते ठेवलेले आहेत. तर त्याचा जो तुम्ही काळ पाहाल तर आपल्याकडे तर इसवी सन पूर्व पासून च्या काही मूर्त्या आहेत किंवा काही चिन्ह आहेत, परंतु त्यांचं तुम्ही पाहाल तर 10व्या, 11व्या, 12व्या शतकाच्या नंतरच आहे. म्हणजे बौद्ध शिल्पकला जी निर्माण केल्या गेली, बौद्ध लेण्या जे निर्माण केल्या गेल्या, त्याला पाहून मग यांनी आपले मंदिर वगैरे निर्माण केले. तर त्याच्याबद्दल काही आपला मत नाही आहे, पण मला हे म्हणायचं आहे की आपल्या महाबोधी विहाराला एक तर मुक्त करावं, दुसरं तिथलं अतिक्रमण हटवावं आणि तिसरं बौद्ध लोकांना त्या कमिटीवरती घ्यावं. पण हे काम आपण म्हणतोय तेवढं काही सोपं नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या देशात जगातून सर्वात जास्त दान जर कोणत्या धार्मिक स्थळाला येत असेल, जगभरातून कोणत्या धार्मिक स्थळाला येत असेल तर ते फक्त आणि फक्त बुद्ध गयेला येते, महाबोधी विहाराला येते. माहिती तुम्हाला ही गोष्ट? आणि मला सांगा, लाखो रुपये रोज दान भेटत असेल तर सहज सोडतील का? सहज सोडतील का? यासाठी खरोखर आपल्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी, धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी प्रामाणिकपणे आंदोलन केलं पाहिजे. आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही. मागे काही वर्षांपूर्वी सुरई ससाई भंतेजींना आंदोलन केलं होतं का? या देशामध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला माहिती आहे की आपल्या देशातले जे काही लोक आहेत त्यांना काही दिलं की ते गप्प बसतात. तोंड बंद करण्यामध्ये या देशातली व्यवस्था फार म्हणजे चांगलं त्यांना त्याचा अभ्यास आहे. बघा, कोणाचं तोंड बंद करायचं, कोणाला थांबवायचं, कोणाला कसं, मग जर घेत नसतील काही, म्हणजे काही पाहिजे नाही असं म्हणत असतील तर त्यांना बदनाम कसं करायचं, त्यांच्याकडे साम दाम दंड भेद ही नीती आहे आणि ही नीती पण ते वापरतील. आताही तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा आंदोलनाला भिक्षू बसले तिथे एक दिवस रात्री उशिरा त्या भिक्खूंना पोलिसांनी उचललं. बघा, निर्जन स्थळी नेऊन सोडून दिलं. बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, लाठ्या काठ्या घेऊन तिथे पोलीस आले. आताही रोज आणि रोज पोलीस येतात तिथे. तिथल्या भिक्खूंच्या संपर्कात मी आहे तर ते रोज सांगतात की तुम्ही इथून उठा, तिथून उठा. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, यासाठी जन आंदोलन तयार झालं पाहिजे. आणि मला म्हणायचं आहे की फक्त महाबोधी विहारामध्येच अतिक्रमण आहे असं नाही आहे. तर आता मी तुम्हाला मगाशी जे म्हणालो, तुम्ही डुंगेश्वरी गुफेला जर कधी गेले तर त्या डुंगेश्वरी गुफेला, उर्वेला जंगल आहे ना, ते 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केली भगवंत सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने तिथे, बरोबर आहे. त्या जंगलामध्ये पंचवर्गीय श्रावक होते त्यांच्या बरोबर. तेव्हा ती
व्रत करत असताना 6 वर्षाची खरतर तपश्चर्या करत असताना त्या गुफेमध्ये ते बसले. त्यांनी तिथेही तप केलं, ध्यान केलं. बाबासाहेबांनी त्याचं वर्णन केलंय बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये. हे सगळं करत असताना आता मी तुम्हाला म्हणालो की डुंगेश्वरी देवी प्रसन्न झाली, तिने बोलवलं, ते सिद्धार्थ गौतमाच्या स्वप्नात आली, तिचा वरद हस्त होता, तिचा आशीर्वाद होता आणि तिच्याच आशीर्वादाने ते सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. आज 2500 वर्षानंतर देखील तिथले लोक असं लोकांना सांगतात. येणाऱ्या जाणाऱ्या फक्त आपल्याकडून महाराष्ट्रातून जाणारे लोकच विश्वास ठेवत नाही, पण बाकीच्या लोकांना काय माहिती आहे इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. त्यांना वाटते हे होऊ शकत आहे. आता ते त्यांना काय माहिती आहे, तर त्यांना वाटते बाई हे होऊ शकते. असं झालं असेल तर मग तिथे त्या गुफेमध्ये तुम्ही जेव्हा जाल ना, तर त्या गुफेमध्ये 2 मूर्त्या आहेत बघा. अगदी छोटी गुफा आहे ती. असं जाऊ शकत नाही आपण, वाकून जावं लागते. तिथे वाकून गेल्यानंतर एक्झॅक्टली पुढे भगवंताची हाडाचा सापळा असलेली एक मूर्ती दिसते तुम्हाला. तिच्या उजव्या बाजूला 2 ठिकाणी मूर्ती आहेत. तिथे 2 पुरोहित बसतात बघा, पुजारी. तिथे दानपेटी आहे. त्यांच्याशी मला वाटतं जेव्हा जेव्हा मी गेलो त्या वेळेस वाद घालण्याचा, मी वाद म्हणजे वाद नाही, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते समजवणं, माणुसकी ज्याला म्हणतो की नाही, त्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, काही दूरपर्यंत संबंध नाही आहे. म्हणजे श्रद्धा, धार्मिकता, माणुसकी, कायदा याचा आणि तिकडच्या या अशा लोकांचा दूरपर्यंत संबंध नाही. उलट ते धमक्या देतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मारण्याच्या धमक्या देतात. कहा रुके हो म्हणतात. तुम्ही पहिला प्रश्न काय म्हणतात? कहा रुके हो. मग कहा रुके हो म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिकडे येतो आम्ही तुम्हाला पाहायला. म्हणजे हे चालते तिकडे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्या डुंगेश्वरी गुफेमध्ये सुद्धा अशी विटंबना केलेली आहे. तिथून पुढे तुम्ही जर कधी नालंदा विद्यापीठाकडे जाल, राजगिरीला आणि नालंदाला जातात गाड्या, आता टूरवर लोक जातात ना, तर नालंदा आणि राजगिरी आणि नंतर नालंदा करतात लोक. तुम्ही नालंदाला जर कधी गेले तर नालंदाला विश्वविद्यापीठ आहे नालंदा. त्या काळातलं आपले जे सारीपुत्त भंतेजी होते, सारीपुत्त भंतेजींचं परिनिर्वाण जिथे झालं, त्यांचा तो चैत्य तिथे आहे बघा, स्तूप आहे. नालंदा विद्यापीठाचा फोटो जर पाहिला तुम्ही तर एकदम टेकडी उंचवटाची जी तुम्हाला चित्र दिसते, तर ते आहे सारीपुत्त भंतेजींचं चैत्य आहे. कुणाचं? आपले भगवान बुद्धांचे धम्मसेनापती असलेले भिक्खू सारीपुत्त भंतेजींचं चैत्य आहे. आणि त्या सारीपुत्त भंतेजींच्या परिनिर्वाण स्थळालाच पुढे ठेवून नालंदा विश्वविद्यापीठाचं निर्माण तिथे झालेलं आहे. ते अत्यंत मोठं विद्यापीठ आहे. तुम्ही पाहाल तर आता तर उत्खनन केलेली जागा थोडीशीच आहे त्या मानाने, आणि आजूबाजूच्या सर्व ठिकाणी गावं वसलेली आहे. तुमच्या माहिती नालंदा विद्यापीठाचं उत्खनन जिथे आता केलंय समजा इंग्रजांनी, त्याची म्हणजे गेल्यानंतर उजव्या बाजूची जी लास्ट भिंत आहे ना, लास्ट भिंत, त्या भिंतीला लागूनच एक मंदिर आहे. त्या भिंतीला लागूनच एक मंदिर आहे. आणि उत्खननामध्ये, नालंदा विद्यापीठाच्या उत्खननामध्ये काळ्या दगडातली भगवान बुद्धाची एक भव्य दिव्य मूर्ती सापडली होती. ती मूर्ती त्या मंदिरात ठेवली. विद्यापीठा, नालंदा विद्यापीठाला लागूनच मंदिर बनवलं, त्या विद्यापीठात ठेवली. तिथे आम्ही गेलो, त्या पुजाऱ्याला विचारलं तर तो म्हणे तेलिया बाबा की मूर्ती आहे. तुम्ही सर्च करा गुगलला, तेलिया बाबा, काळ्या दगडातली मूर्ती तुम्हाला दिसेल. मला वाटतं आपल्या चॅनलवरती पण मी टाकलं होतं मागे, आणि स्टेटसला पण ठेवलं होतं जागृतीसाठी, सोशल मीडियावर पण टाकलेलं आहे. तेलिया बाबा म्हणून भगवान बुद्धांची धडधड पूजा करतात. तेव्हा असं तिथं वाटते की, तुम्हाला खरं सांगतो, आता भिक्षू आहे, भगवंतानं तर काय असं राग सांगितला नाही, पण तिथे गेल्यावर असं वाटते की बा हे जर कधी चिवर नसतं, मी जर कधी राजा असतो, मग खरंच सांगतो तुम्हाला, तर हे सगळं संपवलं असतं बघा. म्हणजे एवढं वाईट वाटते. तिथे धडधड भगवान बुद्ध दिसतात. भगवंताची मूर्ती नालंदा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना पूजेसाठी बनवून ठेवलेली, उत्खननात सापडलेली मूर्ती बाजूलाच अगदी नालंदा विद्यापीठाच्या मंदिर बनवून ठेवली. आणि पुरोहिताला, पुजाऱ्याला विचारल्यावर तो काय म्हणे,
ये भगवान बुद्ध नहीं है म्हणे, ये तेलिया बाबा है. आणि तेलिया बाबा म्हणून त्यांची पूजा करतात. तेल भरू भरू आणतात, तेलाचे पॉकेट्स आणतात लोक आणि त्या मूर्तीवरती टाकतात आणि त्याची पूजा करतात. बघा समोर दान पेटी आहे, दान डालो, दान दे दो, दान दे दो आणि त्या तेलिया बाबाची अशा प्रकारे पूजा करतात. बघा बोलायला गेलं तर बोलू दिल्या जात नाही. भगवान बुद्धाची तिथेही विटंबना होते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यानंतर तुम्हाला मी सांगेल बघा, तुम्ही जर जात असाल श्रावस्तीला, कोण कोण गेलं होत तुमच्यापैकी? श्रावस्ती कोणी कोणी पाहिले? विशाखाचा पूर्वाराम विहार कोणी कोणी पाहिले? विशाखाचा पूर्वाराम विहार श्रावस्तीत कुठे आहे हे तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करा. कोण कोण गेलं? तुम्ही एकटे गेले. आम्ही जात असतो, जेतवनापासून अगदी जवळच आहे, एक 5 ते 7 मिनिटात 10 मिनिटात हार्डली तिथे जायला लागतील. शेतातून वगैरे जायला लागते, छोटासा रस्ता आहे, त्या रिक्षांमधून जात असतो लोकांना घेऊन आम्ही. तिथे गेल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगेल, भगवान बुद्धाला पहिलं राहण्याचं ठिकाण तर बिंबिसार राजाने वेळुवन दान दिलं. वेळुवनातल्या नंतर भगवान बुद्ध आपल्या सुदत्ताच्या विनंतीनुसार, सुदत्त म्हणजे कोण? अनाथ पिंडिक सावकार, त्याच्या विनंतीस मान देऊन भगवान श्रावस्तीला गेले. श्रावस्तीला जेत राजकुमाराकडून त्याने 18 करोड रुपये त्या काळात खर्च करून सोन्याचे पैसे जमिनीवर अंतरून ती जमीन विकत घेतली. 18 करोड रुपयाचं 5-7 माजऱ्याचं विहार, जिथे अनेक संघाराम आहे, सभागृह आहे, बैठक रूम आहे, शून्यागार आहे, चंक्रमण करण्याची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था आहे, टॉयलेट बाथरूम आहे, भिक्खुणी संघाची व्यवस्था आहे आणि अशा प्रकारच्या सगळ्या सुविधांनी युक्त असलेलं जेतवन विहार 54 करोड रुपये खर्च करून त्या अनाथ पिंडकाने भगवंताला पाणी सोडून दान दिलं. बघा आताही कोणी पैसे वगैरे देत नसेल तर लोक काय म्हणतात? पाणी सोडलं म्हणतात. तर पाणी सोडून दान देण्याची पद्धत भगवंताच्या काळामध्ये होते. म्हणजे पाणी सोडून दिलं म्हणजे त्याच्यावर आमचा आता काही हक्क अधिकार, त्याच्यात आमचा जीव नाही. नाही तर दिलं, मी दिलं बापा, मी दिलं बापा, ते तर विशेष संपलात येतं, दान होतच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते कोण काही देवो तर हा विषय वेगळा. तर मग तिथे तुम्ही पूर्वाराम विहाराला जर कधी गेलात तर सम्राट अशोकाने जे अशोक स्तंभ कोरले बघा, सम्राट अशोकाने 10व्या 12व्या वर्षी आपल्या राज्याभिषेकाच्या जिथे जिथे भगवंत राहिले, थांबले, वास्तव्य केलं, त्या अनेक ठिकाणी सम्राट अशोक आपला परिवार अमात्यांसह पोहोचले. खरं तर सम्राट अशोकाचे अनंत उपकार आहेत. का म्हणून तुम्ही विचाराल तर बाकीच्या राजे लोकांनी पण तर विहार बांधले, असं नाही की सम्राट अशोकानेच बांधले. त्याने तर 84,000 चैत्य स्तूप शिलालेखांची निर्मिती तर केलीच केली, परंतु त्याच्यामध्ये विशेष गोष्ट त्याने अशी केली की बुद्ध गेला, तुम्ही जर कधी गेलात तर तुम्ही तो तलाव बघितला, मुचलिंद तलाव, त्या मुचलिंद तलावाकडे जाताना एक कॉलम आहे, स्तंभ आहे, अशोक स्तंभ. तुम्ही पाहिला कोणा की नाही माहित नाही, तर आम्ही जातो तर त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहतो. तर त्या मुचलिंद सरोवराकडे जाताना सम्राट अशोकाने निर्माण केलेला अशोक स्तंभ आहे. आता त्याच्यावर लिहिलेलं वगैरे ते पुसलं बघा या लोकांनी. जिथे तिथे नासधूस, जिथे तिथे विटंबना केली. मन पाहून फार दुःखी होते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तिथे लिहिलं त्याने की इथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञानाची प्राप्ती झाली, त्यानं तिथे तो अशोक स्तंभ उभा केला बघा. आणि त्यानंतर त्या श्रावस्तीमध्ये हा जेतवन जो निर्माण केला ना, जेतवनामध्ये विशाखा माता एक दिवस जेव्हा येते तेव्हा उपोषताचा दिवस असते आणि तिच्या गळ्यातील मौल्यवान हार, महालता हार त्याला म्हणत होते त्या काळामध्ये, तो तिने काढून ठेवला, त्याचा लिलाव लावला, तिनंच तो विकत घेतला. त्याची 9 करोड रुपये किंमत लागली आणि तो 9 करोड रुपये किमतीचा हार तिने स्वतः विकत घेतला. तर 9 करोड रुपयाची जागा त्या जेतवनाच्या थोड्या अंतरावर तिनेही विकत घेतली. ती पण अत्यंत श्रीमंत होती आणि 9 करोड रुपयाची जागा विकत घेतली. भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये विहाराचं निर्माण केलं, त्यासाठी 9 करोड रुपये खर्च केले आणि लोकार्पण करण्यासाठी 9 करोड रुपये, असे करून 27 करोड रुपयाचा पूर्वाराम विहार
मिगार माता विशाखेने सुद्धा श्रावस्तीमध्ये निर्माण केला. जेतवंतरी पाहायला भेटते, तिथे असलेली भगवान बुद्धाची गंधकुटी तरी पाहायला मिळते. मला वाटतं कालच व्हिडिओ व्हायरल केला बघा, बघितला तुम्ही? कोणी बघत असता आपल्या चॅनलवरती? जेतवनाचा व्हिडिओ व्हायरल केला आपल्या चॅनलवरती, लोकांना कळावं म्हणून, कारण सगळेच लोक बुद्धगयेकडे जाऊ शकत नाही. आणि तिथे जेतवन तरी आपल्याला दिसते आज की ते आहे म्हणून. तिथे भगवंताच्या उपस्थितीत आनंदाच्या मध्यस्थीने लावलेला अनाथपिंडकाने आनंद बोधिवृक्ष जो आहे तोही आपल्याला दिसते. परंतु जेतवनापासून थोड्याच अंतरावर जो पूर्वाराम नावाचा विहार विशाखा मिगार मातेने निर्माण केला होता, तिथे सम्राट अशोकाने जो अशोक स्तंभ निर्माण केला, तो अशोक स्तंभ पूर्ण तोडला. म्हणजे साधारणतः कमरेच्या मांड्यापर्यंत आपल्या तोडला. तो तोडून त्याला वरतून गोल गोल बनवण्याचा प्रयत्न केला. त्याला शिवलिंगाचं स्वरूप त्यांनी प्राप्त केलं. आता तिथे जत्रा भरते. एवढीच जागा शिल्लक ठेवली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी फोटो टाकेल सोशल मीडियावरती. तिथे काहीच नाही ठेवलं बघा. आजूबाजूला शेती भीती काय 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 आहे. होऊ शकते असं. आम्ही जेव्हा जातो तेव्हा बारकाईनं निरीक्षण करतो. अगोदर तिथे बोर्ड होता. तिथे अगोदर बोर्ड होता एक लिहिलेला की पूर्वाराम विहार विशाखा मिगार मातेचा. आता तो बोर्डही पुसला. तिथे तो शिवलिंग म्हणजे बनवला त्या अशोक स्तंभाला तोडून. त्याच्या बाजूला एक काहीतरी ते देवाचं त्यांनी बनवलंय आणि तिथे जत्रा भरते बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिथे सुद्धा विटंबना होते. खरं तर हे आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आणि दुःखदायी बाब आहे. याच्यावरती उपाय काय? तर असा तुम्ही जर प्रश्न कराल तर थायलंडमध्ये आणि श्रीलंकेमध्ये बुद्ध धर्माला टिकवण्यासाठीची जी काही युक्ती तिथल्या बौद्ध लोकांनी अवलंबलेली आहे, त्यापैकीची एक युक्ती अशी आहे की थायलंडमध्ये तुम्ही गेला असाल, आम्ही गेलो थायलंडमध्ये, तर थायलंड मधल्या प्रत्येक घरातून जर 2 मुलं आहे तर एक मुलगा भंतेजी म्हणून त्याला भंतेजी बनविल्या जात. आता ते त्यांच्या सोयीच्छेनुसार मग ते काही वर्ष राहते आणि पुन्हा घरी राहते. परंतु असं केल्यामुळे बौद्ध संस्कृती त्याला समजते काय आहे ते. बुद्ध धम्म संघाबद्दलची श्रद्धा त्याला समजते. आणि म्हणून तो थायलंड मधला मुलगा नथी मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संगो मे शरणं वरंग, हे जे काही म्हणतो आपण, बाबासाहेबांनी जे म्हटलं आपल्या समोर आणि आपल्याला पण जे दिलं, तर ते तिकडं जास्त होत नाही आपल्या इकडच्या तुलनेमध्ये. आपल्याला तर 68 वर्ष पूर्ण झालेली असताना देखील अजूनही काही काही लोकांना या आंदोलनाशी, या विटंबनेशी, या विद्रुपीकरणाशी काहीच संबंध नाही. बस शहरात, गावातून शहरात आले, श्रीमंत झाले, शिक्षण घेतलं, पोरांना शिकवलं, कोणकोणत्या हुद्द्यावर लावलं, बंगला बनवला, गाड्या आल्या, सगळं आलं. बाल्याची माय, बाल्याची बायकोन, बाल्याचे लेकर 10x10च्या खोलीत टाकले. आणि समाजन बाबासाहेबाची क्रांती, त्यांचा विचार गेला म्हणते चुलीत. असे तुम्ही नाही बापा, पण असे लय म्हणजे लय लोक आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, खरं तर म्हणजे औरंगाबाद मध्ये नसतील असा काही विषय नाही आहे. कारण सगळ्या ठिकाणी विटंबना झाली. ती विटंबना थांबली पाहिजे. आणि खरं तर त्या बिहारला जे बिहार म्हणतात, बिहारला बिहार म्हणतात का नाही, जसं महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव आहे, तर बिहारला जे बिहार म्हणतात, कशामुळे म्हणतात बिहार? या महाबोधी विहारामुळेच त्याला बिहार म्हणतात. कारण यूपी बिहार वाल्या लोकांना वडाचा व असा सुस्पष्टपणे उच्चारता येत नाही. ते व ला ब म्हणतात. महाबोधी बिहार में जाना है क्या म्हणतात. आता लोक विहार विहार म्हणतात. म्हणजे पहिली गोष्ट तर त्याला विहार म्हणतच नाहीत. कारण ऍक्ट बनवतानाच इंग्रजीमध्ये काय बनवलं त्याला? महाबोधी टेम्पल. आणि टेम्पल मीन्स मंदिर. आणि बौद्ध साहित्यातील एकाही सूत्रात मंदिर म्हणून असा उल्लेख नाहीये. आणि एकमेव महाबोधी विहार असं आहे की त्याला महाबोधी मंदिर म्हणून, इथं पाट्या पण काय लिहिल्यात? महाबोधी
मंदिर. लोक बोलताना पण काय म्हणतात, ऑटो रिक्षावाले, गाड्यावाले किंवा गाईड किंवा कोणी पण काय म्हणतात, मेन टेम्पल जाना आहे. एक तो काय म्हणतात मेन टेम्पल, नाही तर महाबोधी टेम्पल. ते टेम्पल आहे का? टेम्पल आहे का? बुद्ध विहार आहे ना. आता याला जर टेम्पल म्हटलं त्याला विहार म्हटलं तर जमेल काय? जमेल? समजा याला टेम्पल, मैत्री मंदिर. लोक एक तर मला वेड्यात काढतील, समजा मी बदललं तर, आणि तुम्हाला वेड्यात काढतील. आणि तिकडे जर म्हटलं समजा त्यांचं जे काही नाव आहे ते विहार, तर जमेल काय? ते तरी टाकतील काय? नाही टाकणार बघा. आणि त्यामुळे खरं तर यासाठी आपल्या प्रत्येकाचा त्याग असायला पाहिजे. बाबासाहेब उगीच म्हणाले नाही 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये, भारत ही बुद्ध धम्माच्या दृष्टीने अगदी म्हणजे शून्यामध्ये आहे. उगम रीतीने बुद्ध धम्माचं आचरण करून तुम्हाला बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे असं बाबासाहेब म्हणाले. नाही तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे पाहून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराजांनी बुद्ध धम्म वाटवला. कोण म्हणाला असं? आज मला सांगा, जयंतीला डीजेच्या तालावर भीमके लागते जिगर म्हणून घेणारे नाचणारे, त्यांची जर बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नसेल, त्यांना विहार माहित नसेल, बुद्ध धम्माचा अभ्यास नसेल, तर खरोखरच म्हणत नाही का मग भीमके लागते जिगर, अर्ध्यापेक्षा जास्त उधर आणि अर्ध्यापेक्षा कमी इधर. बघा तुम्ही सगळ्या विहारांमध्ये, सगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुमच्यासारखे लोक येतात. बरं झालं बापा तुम्ही तरी येता. भविष्यात खरंच सांगतो तुम्हाला काय होईल हे सांगता येत नाही. कारण सांस्कृतिक वारसाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माहिती तुम्हाला, राजकारण्यांनाही बिघडवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि आता तर काही दिवसांपासून मी ऐकतोय की चिवरधारी पण ते त्यांनी तयार केले. आणि ते चिवरधारी मग कोणी दारू पिऊन दाखवते, व्हिडिओमध्ये येते, कोणी तंबाखू खाऊन दाखवते. म्हणजे जे श्रद्धावान लोक आहे, सर्वसामान्य बौद्ध समाजातले, ज्यांना याचा अभ्यास नाही, याची पारख नाही, तर ते म्हणतील ऐसा भी होत आहे. नको बाबा, मग हात जोडणे नको, वंदन करणे नको, दान देणं नको, भोजन नको. कारण निगेटिव्हिटी तर बापा अगोदर ठासून भरली. कारण चांगलं पाहता येत नाही जास्त, पण वाईटाचा प्रभाव मात्र लगेच पडत असते. तसं तर ते भगवंतानंच सांगितलं. कारण मानवी मनाची एक सायकोलॉजी आहे की वाईटाचा प्रभाव वाईटाला फार लवकर खेचून घेते आणि चांगल्याला खेचून घेता येत नाही. जसं की शिव्या शिकवण्यासाठी कुठे प्रशिक्षण केंद्र नाहीये. भांडण करावं, अहंकार बाळगावा, नाही का, लोभी व्हावं, यासाठी प्रशिक्षण केंद्र आहे का? नाही आहे. पण चांगलं बनण्यासाठी मात्र प्रशिक्षण केंद्र आहे. पण सर्वात जास्त सर्वाधिक संख्या कोणत्या लोकांची आहे? चांगल्यांची आहे की वाईटांची आहे? वाईटांचीच संख्या जास्त आहे. भगवंताला सुद्धा हा जेव्हा प्रश्न केला तेव्हा भगवान सुद्धा म्हणाले की इथे वाईटांचीच संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, त्या विहारलाच विहार बनवलं आणि विहाराला त्यांनी मंदिर बनवलं. तर हे सगळं जे काही आहे याच्यामध्ये खरं तर जगातील बौद्ध लोक सुद्धा काही काही करू शकतात, परंतु त्यांचेही हात बांधलेले असतात. कारण इथून जोपर्यंत उठाव होत नाही ते काय करतील? तुम्ही बुद्धगयेच्या महाबोधी जो वृक्ष आहे ना, त्या वृक्षाला आता सोन्याचे कॉलम आहेत. बघा, बघितले का तुम्ही कधी? सोन्याचे कॉलम आहेत. जसे अनुराधापूरला संघमित्रा माताजीनं बोधिवृक्ष नेला होता, त्याला सोन्याचे कॉलम बसवले ना. आता इकडच्या पण फांद्या जमिनीवर तुटून पडू नये म्हणून त्याला सोन्याचे कॉलम बसवलेले आहे. त्यानंतर महाबोधी विहारावर एक कळस आणलेला आहे. बघितला तुम्ही कधी? महाबोधी विहार आहे ना, तर मंदिरावर कसा कळस असते, तर एक पद्धत आहे. थायलंडमध्ये सोन्याच्या मूर्त्या आहेत, त्यांची ती श्रद्धा आहे. तर महाबोधी विहारावर 300 किलो मला वाटतं काहीतरी सोनं, किती 300 किलो 24 कॅरेटचं सोन्याचा कळस थायलंडच्या उपासक उपासिकांनी भिक्खूंनी स्वतःचं विमान, स्वतःचे कारागीर, स्वतःचं सोनं इथे आणलं. इकडचं परमिशन घेतलं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं परमिशन घेतलं, त्यानंतर पुरातत्व विभागाचं परमिशन घेतलं आणि त्यांनी त्या महाबोधी विहारावरती सोन्याचा तो कळस चढवला. बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी तर म्हणतो बापा,
यांनी सुट्टीच्या दिवशी तो काढून पितळेचा आहे बसवला असेल की काय, हे आपल्याला काय समजेल. सोन्याचे कॉलम आपण म्हणतो हो, पण तुम्ही पाहाल तर भगवंताची मूर्ती आहे की नाही, महाबोधी विहारातली मुख्य मूर्ती, तिथे एक मोठा हिऱ्याचं एक भिक्षापात्र बनवलंय छोटं. तुम्ही मूर्तीमध्ये कधी पाहाल तर बघा, भगवंताची मूर्ती आहे ना अशी, भूमिस्पर्श मुद्रा आहे तिथे. तर इथे मांडीवरती एक असं भिक्षापात्र बनवलंय हिऱ्याचं, त्याला हिरे लावले बघा, बघितलं. मी तर म्हणतो ते हिरे काढून घेतले की काय डुप्लिकेट बसवली असतील की याचं कोण काय करू शकतं, कोण जाऊ शकते आतमध्ये, कोणी जाऊ शकत नाही. आता मी यावेळेस जाताना ते सिक्युरिटी जी आहे ना अगदी बाहेरची, तिथे 2 रांगा आहेत, महिलांसाठीची वेगळी रांग आहे, पुरुषांसाठी वेगळी रांग आहे. तिथं पोलीसवाले बसलेले असतात. एका पोलीसवाल्याला मी म्हटलं, 2-4 पोलीसवाले होते, त्यांना म्हटलं की सर बहुत सारे पूरे दुनिया भर से भिक्षु लोग आते हैं, भिक्षुओं को भी उपासकों के लाइन में खड़ा रहना पड़ता है. वो भिक्षु है, उनमें कोई सीनियर भी होते हैं, कोई बूढ़े भी होते हैं, और बाहर देश से भी आते हैं, तो उनकी भी एक अलग कतार लगानी चाहिए, उनकी अलग एक लाइन लगानी चाहिए भिक्षुओं की. तो पुलिस वाला मला म्हणे भिक्षु क्या होता है, आताची गोष्ट क्लिअर साहेब, काय म्हणे तो भिक्षु क्या होता. आणि कुठं सिक्युरिटी देतो, ड्युटी कुठे आहे, महाबोधी विहाराच्या मुख्य एंट्रन्सला ड्युटी आहे. आणि तो काय म्हणते भिक्षु क्या होता है. आता त्याच्याशी भांडू का कारवाई करू का बोलू का काय करू की काय करू. आता राग आला तिथे बाबा मला. मी म्हटलं बायाला सांगू का माझ्या भाषेमध्ये, आंबेडकरी भाषेमध्ये, पण पुन्हा विचार आला बाबा का फार कमी लोक एक तर काम करणारे आहे आणि त्यांना संपविण्यासाठीच्या योजना पण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भविष्यात आता हे चालू आहे तर सांगतो, होऊ असंही शकते की जे प्रामाणिकपणे धम्माचं काम करत असतील, बौद्ध समाजाला जोडण्याचं काम करत असतील, जे कोणी मग ते भिक्खू असतील किंवा उपासक असतील, ते टार्गेट वरती राहतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपले शब्द लक्षात ठेवा, आपल्या हे चॅनल वरती शब्द जातील ते टार्गेट वरती जातील. काय काय होऊ शकते त्यांच्या बरोबर तुमच्या माहितीसाठी सांगतो. पहिली गोष्ट तर एक, त्यांना मारल्या जाईल. काय होईल, मारल्या जाईल. दुसरी गोष्ट, त्यांची बदनामी केल्या जाईल. काय होईल, बदनामी केल्या जाईल. तिसरी गोष्ट, त्यांना लोभी बनवल्या जाईल. काहीतरी द्यायचं, ते घेणारे असतील तर, आणि त्यांना मुक करायचं, शांत करायचं. हे होऊ शकते भविष्यात. कारण मी परवाला 2-4 दिवसापूर्वी औरंगाबाद मध्ये, कोणाला बदनाम करत नाही पण सांगतो तुम्हाला, एका व्यक्तीनं निवडणुकीच्या वेळेला कोणी कोणाला किती पैसे वाटले त्याची लिस्ट जेव्हा दाखवली ना, तेव्हा काय सांगू तुम्हाला काय वाटलं असेल. निवडणुकीच्या वेळेस आपल्या लोकांना कोणी किती पैसे वाटले त्याची जेव्हा लिस्ट दाखवली या गेलेल्या निवडणुकीमध्ये, तेव्हा फार वाईट वाटलं बघा तुम्हाला. आणि तेच लोक भाषण करण्यासाठी, तेच लोक आंदोलनामध्ये, तेच लोक काम करणाऱ्या लोकांवर टीका करण्यासाठी, म्हणजे काय म्हणतात त्याला की सगळी खिचडी झालेली आहे बघा. ही सुद्धा आपल्यातली जी बाब आहे ही अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, जागोजाग अतिक्रमण झालेलं आहे. महाबोधी विहाराच्या समोर तर झालंच आहे आणि भारतातील सगळ्या ठिकाणी तर झालेलंच आहे. दुसरी गोष्ट, आता हे बुद्धाला विष्णूचा अवतार मानतात, बरोबर आहे. जर भगवान बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे तर आमचंही असंच म्हणणं आहे की मग मंदिरात बुद्ध का नाहीये, आहे का. तुम्ही विचारा, तुमचे मित्र मैत्रिणी असतील इतर धर्मीय तर त्यांना विचारा की जर तुम्ही भगवान बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार मानता तर मंदिरामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती आहे, असेल का, नाही बघा. तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाल तर तिथे सांचीला तुम्ही कोण कोण गेले होते, सांची स्तूप कोणी कोणी पाहिला तुमच्यापैकी, बघितलं एवढ्या लोकांनी. सांचीला बघितलं तुम्ही अतिक्रमण झालेलं, बघितलं का. सांची स्तूपावर जाताना जेव्हा वरती जाऊन आपण यू-टर्न घेतो, राईट, पहिला यू-टर्न जेव्हा घेतो तर तिथून जेव्हा तुम्ही वरती पाहाल तर त्या विहाराच्या स्तूपाच्या अगोदर एक मंदिर दिसेल तुम्हाला मोठं. त्या मंदिराच्या अगोदर जेव्हा पहिल्यांदा आपण वरती चढतोय जमिनीवरून, जिथं तिकीट काउंटर आहे बघा, जाताना लेफ्ट साइडला तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटर पासून जेव्हा आपण वरती जातो तर बाजूला एक मंदिर आहे रोडच्या, ते तर बाजूला आहे समजू शकतो. त्या मंदिराच्या बाजूला रोड आहे वरती जाण्यासाठी. त्या रोडला लागूनच एक आता देऊळ तयार होत आहे बघा नव्याने,
म्हणजे 2 मंदिरं सांची स्तूपाच्या त्या पहाडीवरती बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ही सुद्धा अत्यंत वाईट गोष्ट आहे. तुम्ही लेण्या पाहिल्या असतील, तुम्ही लेण्या पाहत असाल, अनेक लेण्यांवरती सुद्धा अतिक्रमण झालं. अतिक्रमण म्हणजे काय तर विटंबना झालेली आहे. पुण्याजवळ असलेल्या कार्ला लेणीला तिथं तर काय म्हणतात त्याला, क्षत्र तीर्थ, कोणतं क्षत्र म्हणतात त्याचं कोणतं तरी क्षत्र म्हणतात, त्यांचं ते मोठं धार्मिक तीर्थक्षेत्र असे त्यांचं काहीतरी म्हणतात त्याला. ते तर तिथे ते हे देवी बसवलेली आहे, एक वीरा देवी बसवली अगदी स्तूपाच्या चैत्याच्या समोरच. बघा तिथे तर कोंबडे बकरे कापल्या जातात, त्याचं रक्त वाहण्यासाठी लेणी, ही लेणी, आणि इथून अशी चारी काढलेली आहे बघा, नाली काढलेली आहे. बकऱ्याचं कोंबड्यांचं रक्त बळी दिल्यानंतर रक्त वाहण्यासाठी म्हणून नाली काढलेली आहे. आणि भगवंताच्या मूर्तीच्या समोरून रक्ताचा पाठ वाहिल्या जाते बघा. भगवान बुद्ध म्हणाले, पानाती पाता वेरमणी, सर्व प्राणी मात्रांचं लालन पालन करा, सर्वांना आपल्या समान जाणा, प्राणी हिंसा करू नका, यासाठी म्हणून भगवंताने तेव्हा काम केलं बघा. आणि इथे त्याच भगवान बुद्धाची अशी विटंबना केली जाते. त्याला सरकारकडून निधी पुरविला जातो. पुरातत्व खात्याला निधी दिला जात नसेल लेण्यांचं संवर्धन करण्यासाठी, पण लेण्यांवरती जिथे कुठे अतिक्रमण केलंय, मंदिर वगैरे बनवलंय, धार्मिक स्थळ बनवलंय, तिथे मात्र गव्हर्नमेंट निधी पुरवते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकविरा देवीची जेव्हा जत्रा असते, यात्रा असते, सगळ्या सुविधा असतात तेव्हा. माहिती आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्या सुविधा असतात, सगळे खात्याच्या सुविधा तिथे पुरविल्या जातात. म्हणून तिथे सुद्धा काय म्हणतात त्याला, विटंबना केलेली आहे. तिथे सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे. त्यानंतर मुंबईमध्ये तुम्ही कधी गेले तर मुंबईमध्ये सुद्धा लेण्या आहेत, भरपूर लेण्या आहेत. बोरीवलीला कान्हेरी गुफा म्हणून आहे बघा, मुंबईमध्ये बोरीवली आहे. तुम्ही कधी जाल तर कान्हेरी गुफा आहे. त्या कान्हेरी गुफात आम्ही जेव्हा मुंबईला राहत होतो तेव्हा नेहमी जाणं होत होतं प्रत्येक लेणीवरती. बोरीवलीला मनपेश्वर लेणी सुद्धा एक आहे. तिथेही ते पिंड, ते ख्रिश्चनांचं काय आणि पिंड वगैरे बसत, तिथं तर ख्रिश्चनांनी पण अतिक्रमण केलंय आणि हिंदूंनी पण अतिक्रमण केलंय. अगदी भगवान बुद्धाच्या समोरच तिथे तर जत्रा पण भरते मोठीच्या मोठी. आणि त्यानंतर कान्हेरी लेणीमध्ये एका ठिकाणी महाशिवरात्रीला असंख्य लोक जमतात आणि तिथे त्या ठिकाणी एक मंदिर बनवलं अगदी लेणीच्या बाजूला, आणि मोठ्या स्तूपाला नारळ फोडण्याचा कार्यक्रम व्हायचा बघा. त्यावेळेस आम्ही जायचो मुंबईमध्ये असताना, आणि हे अतिक्रमण जे आहे त्या मुंबईमध्ये देखील आहे. त्यानंतर लेण्याद्री माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का? जुन्नर ना, पुण्यामध्ये येते, ते पुण्यामध्ये येते. जुन्नरला लेण्या आहेत बघा भरपूर. तिथे अष्टविनायक गणपतीचं मंदिर बनवलेलं आहे. भगवान बुद्धाच्या मूर्तीला तोडून फोडून गणपती बनवलं, आणि तिथे सुद्धा मोठं क्षत्र यांनी बनवलेलं आहे, धार्मिक स्थळ बनवलं. अगदी भगवान बुद्धाच्या मूर्त्या जिथे आहेत तिथे यांनी विटंबना केली बघा, अतिक्रमण केलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा लेण्याद्री म्हणतात त्याला. आता इथे कपिचित लेणी तिचं नाव आहे. तिथल्या शिलालेखावरती काय लिहिलेलं आहे, कपिचित नावाचा संघ तिथे राहत होता. तर कपिचित लेणी आहे ती, लेण्याद्री ज्याला म्हणतात, पण तिथे गणपती बसवलेला आहे. त्यानंतर नाशिकची जी लेणी आहे ऍक्च्युली ती त्रिरश्मी लेणी आहे, पण आतापर्यंत तिला कोणती लेणी म्हणून ओळखतात, पांडव लेणी. पांडवांनी एका रात्रीतून काय कोणत्या 6 महिन्याच्या रात्रीतून बनवली म्हणतात, आणि खरं तर ती बुद्ध लेणी आहे. घटतकोच लेणीला आम्ही एकदा गेलो होतो, तुम्ही होते की नाही माहित नाही, पाय घसरू पडले होते. 4-5 गाड्या घेऊन गेलो आम्ही तुमच्या सिल्लोडकडे आहे वागताय, तुमच्या त्या गावाकडे सोयगाव सिल्लोड, इकडे कन्नडचा तो भाग येते. तिकडे भगवंताची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा जी आहे, तर ती मूर्ती भव्य दिव्य आहे, सभामंडप आहे, आणि तिथे कोणतीच सुविधा नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्राथमिक सुविधा सुद्धा तिथे उपलब्ध करून दिल्या नाही पुरातत्व खात्याने. आणि आपले जेव्हा प्रोग्राम्स होतात तेव्हा त्याला परवानगी सुद्धा दिली जात नाही पुरातत्व खात्याने. मला पुरातत्व खात्याला सुद्धा प्रश्न विचारायचा की तुम्ही बौद्ध लोक तिथे पूजेसाठी जातात जेव्हा,
ध्यानासाठी जातात, स्वच्छतेसाठी जातात, तर तुम्ही म्हणता पत्र द्या वगैरे वगैरे, त्याच्यातले त्याच्या टाळाटाळ करता आणि हे एवढे मोठे अतिक्रमण होतात. इथे काय काय मंदिरं बनविल्या जातात आणि ते कोणा परमिशन देते मग त्यांना? हा फार मोठा पॉइंट आहे, मुद्दा आहे. आणि त्यामुळे बाहेर देशातून जेव्हा लोक इथे येतात, बौद्ध लोक, चायनाचे, जपानचे, तेव्हा इथला योगी असलेला मुख्यमंत्री देखील त्या व्यावसायिकांना काय भेट देतो? काय देतो? बुद्ध मूर्ती भेट देतो. बघा, इथला प्रधानमंत्री जेव्हा विदेशात जातो तेव्हा प्रधानमंत्री सांगतो मी बुद्धाच्या देशातून आलेलो आहे. या लोकांना बरं वाटतं, आत्मीयता वाटते ना. समजा तुम्ही आता कोणत्या कोणत्या गावावरून आलेले आहात, तिथं थांबले, आता राहिले, एखाद्या कार्यक्रमात गेले आणि तुमच्या गावचं, तुमच्या शिवचं कोणी जर भेटलं, बसा, असे करता का नाही तुम्ही? आत्मीयता निर्माण होते का नाही? बिलकुल आत्मीयता. तर हे इकडचे लोक जे आहे बाहेर गेल्यानंतर बुद्धच घेऊन जातात आणि आम्ही बुद्धाच्या देशातून आलो असं म्हणतात. बाहेरचे लोक लाखो रुपये खर्च करून येतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिथे जिथे आम्ही जातो डॉलर, पैसे ते लोक असे देत राहतात. बघा, दान, ते दान श्रद्धेने दान देतात. बघा, आपल्याकडे तेवढी श्रद्धा नाही, पण विदेशी जे बौद्ध लोक आहे प्रचंड श्रद्धा आहे. तुम्ही श्रावस्तीलाच जर पाहाल तर बँकट सिटी फॉल नावाच्या बाईने किती मोठी जमीन विकत घेतली म्हणाल तुम्ही. जेतवनाच्या अगदी बाजूला फक्त स्त्रियाच तिथे. थायलंडच्या बँकॉट सिटी फॉल नावाची एक महिला इथे येते भारतामध्ये, जेतवनाच्या बाजूला लाखो रुपये खर्च करून, करोडो रुपये खर्च करून जमीन विकत घेते. त्या जमिनीमध्ये एकदम ओसाड असलेलं, एकदम बिलकुल ओजाड असलेल्या रानामध्ये 999 झाडं थायलंड वरून घेऊन आल्या विमानाने. किती किती? मी त्या महिलेला विचारलं की 999 झाड का? तर तिने सांगितलं की वेनेरेबल, या श्रावस्तीमध्ये अंगुलीमाल नावाचा जो डाकू होता, भगवंतामुळे ज्याचं परिवर्तन झालं, त्याने डाकू असताना 999 लोकांना मारलं. हजारावा खून आईचा करण्याचा जेव्हा त्याच्या मनात विचार आला, तेव्हा त्याची द्विधा मनस्थिती निर्माण झाली. आणि तेव्हा भगवंताने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं आणि भगवंताने त्याला जाऊन गाठलं. भगवान बुद्धाने त्याला थोडासाच उपदेश दिला. मारणं सोपं आहे, टारणं अवघड आहे, बोलणं सोपं आहे. या सगळ्या गोष्टी भगवंताने त्याला सांगितल्या. त्यानं शस्त्र टाकून दिलं आणि हजारावा खून करण्याच्या अगोदर तो बुद्धाला शरण आला. तो या श्रावस्तीमध्ये भिक्खू बनून राहिला. त्यानं ध्यान केलं, विनयाचं पालन केलं, शील पालन केलं, संयमानं राहिला. तो भगवंताकडे त्याने प्रशिक्षण घेतलं, कर्मस्थान घेतलं. तो ध्यान करून अरहतांपैकी एक झाला. त्याचं परिनिर्वाण झालं. आणि केवळ तो अरहंतच झाला नाही, तर मैत्रीमध्ये अग्र झाला. तो अग्र होता, तो अंगुलीमाल भिक्खू म्हणून. तर भंतेजी, त्या अंगुलीमाल भंतेजींचा आदर्श म्हणून 999 झाड थायलंड वरून आम्ही आणले. भारतातले नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते वेगळेच झाड आहे. थायलंड वरून 999 झाड आणले. त्या जेतवनाच्या बाजूला जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीमध्ये ते झाड लावले. ते झाड आज फार मोठमोठे झालेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याच ठिकाणी थायलंडच्या त्या महिलांनी अत्यंत भव्य दिव्य असा पॅगोडा निर्माण केला. आपल्या लोकांना आम्ही जेव्हा घेऊन जातो तेव्हा प्रदक्षिणा घालण्यासाठी जेव्हा फिरवतो तेव्हा बापा अर्धा पॅगोडा होऊन झाला की लोक म्हणते बापा एवढा भव्य दिव्य आहे बघा. मला आता वाटते त्याचा परीघ जो आहे तो काय 1-2 किलोमीटर आहे की काय काय माहित नाही. एवढी भव्यता त्याची आहे. त्याच्यावरती सुद्धा एवढा मोठा सोन्याचा कळस आहे बघा, प्युअर सोन्याचा कळस. अगदी त्याच्या समोर त्याचं मेडिटेशन सेंटर आहे त्यांचं, आणि त्याच्या समोर भगवंताची त्यांनी मूर्ती बनवली बघा. एवढी भव्य दिव्य मूर्ती आहे. त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकेल आपल्या चॅनलवरती. त्या मूर्तीवर 1 इंच सोनं आहे बघा. एवढी भव्य दिव्य. त्या थायलंडमध्ये तर 12 फुटाच्या सोन्याच्या मूर्त्या. हे सांगतो यासाठी की त्या लोकांकडे श्रद्धा आहे आणि श्रद्धेशिवाय काहीच होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून बुद्ध धम्म संघावर एक तर आपली श्रद्धा असली पाहिजे, परंतु आपलं जे गणित आहे
ते फार वेगळ्याच प्रकारे सुरू आहे. मायबाप विहारात येतात, पोरापोरींना त्याचा गंध नसतो. आपले पोरं बाहेर निघतात आणि माझ्यासारखं भंतेजी तिखट जेव्हा बोलते तेव्हा पोरांना काय ते आवडत नाही. भंतेजी गोळ्या घालते म्हणते. आता गोळ्या नाही घालावं तर करावं काय मग आता. आणि गोळ्या घातल्यावर तर गोळ्या म्हणजे काय बाबा बंदुकीच्या नाही, त्याच्यातून तर सुटलो आपण. पण हे परिवर्तनाच्या ज्या गोळ्या आहेत ह्याही गोळ्या आपण दिल्या पाहिजे तर लोकांमध्ये बदल होतो. आणि बदल तर होतोय म्हणा, परंतु हे सगळं करत असताना मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेल की जर वेळ आली तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावरती सुद्धा उतरावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या घरात जर तुमच्या म्हणजे आता या आपल्या चॅनलवरून सांगतो मी, फक्त तुमचीच बात नाही, आपले आंबेडकरी बौद्ध लोक जे राजकारणात आहेत, अनेक पक्षात आहेत, आणि त्या प्रत्येक पक्षातल्या आपल्या माणसांना असं वाटते, ते सांगतात समाजात येऊन की माझ्या साहेबासोबत माझी फार घनिष्ठ संबंध आहे म्हणते. फोटो दाखवते आणि घनिष्ठ संबंध आहे म्हणते. तर चांगली गोष्ट आहे समजा असतील तर त्यांनाही माझं असं सांगणं आहे व्हिडिओच्या माध्यमातून, तर ही बाब जी आहे आपण समजतोय तेवढी सोपी नाही आहे. कायदा बदलवणं सहज सोपं नाही आहे, परंतु आपले जरी खासदार संसदेत नसतील तर जे आपले लोक जे बाबासाहेबांचे म्हणून घेणारे राजकारणात आहेत आणि मला तर वाटतं सगळ्याच पक्षांमध्ये ते काम करतात, त्या तशा आपल्या लोकांनी जर खरंच बाबासाहेबांचं रक्त अंगात आहे असं जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे, पक्षप्रमुखाकडे, पक्षातल्या आमदारांकडे, पक्षातल्या खासदारांकडे अशी मागणी करावी की तुम्ही संसदेमध्ये हा पॉइंट, हा मुद्दा उचलून धरा. कारण निवडणुकीच्या वेळेला जर बौद्धांचे मतं लागतात, जर SC कॅटेगरीच्या लोकांचे मतं लागतात तर हा प्रश्न तर आमच्या जिव्हाळ्याचा आहे, बरोबर की नाही. तर तुम्ही ही मागणी तर करू शकता ना, पण ती मागणी करण्यासाठी सुद्धा बघा तुम्हाला सांगतो खरा आंबेडकरवादी माणूस असणं अत्यंत जरुरी आहे. आणि त्यामुळे भिक्खूंनी सुद्धा या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे, काम केलं पाहिजे, समाजामध्ये जागृती पसरवली पाहिजे आणि उपासकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे. जिथे आपली गरज आहे तिथे आपण गेलो पाहिजे. परंतु खरं पाहिलं तर श्रद्धेचा जो भाग आहे आपला, तो श्रद्धेचा भाग कमी पडतो. मला वाटतं या 68 वर्षांमध्ये जर खरंच स्वतःला आपल्या समाजाने प्युअरली बौद्ध बनवलं असतं तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. बघा काही ठिकाणच्या बाबतीत का होईना लेण्या आहेत असं गरजून सांगतो, आमच्याच बुद्ध आमचा सर्वश्रेष्ठ आहे गरजून सांगतोय आपण, बाबासाहेब आमचे सर्वश्रेष्ठ आहे गरजून सांगतो आपण, पण त्यांचे तत्व आचरणात आणण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला खाली मान घालावी लागते. काल एक उत्सव साजरा झाला आणि आत्ताच एक व्हिडिओ पाहिला तुमच्या माहितीसाठी सांगतो. एका मोठ्या माणसाचा महाबोधी विहारावर त्यांना बोलायला सांगितलं. त्यांना अगोदर मी बुद्धाला वंदन करतो, धम्माला वंदन करतो, संघाला वंदन करतो म्हणून असे हात जोडले की नाही. व्हिडिओ आहे तर त्याचे हात गुलाबी झाले सगळे. त्याचे हात गुलाबी झाले. आपलं बारीक लक्ष गुलाबी काऊन झाले असतील, कशामुळं गुलाबी झाले. आणि त्याचे भाषण ऐकले मी व्हिडिओ कार्यक्रमात बोलताना, आणि ते जर रंगलेलं असेल तर मला सांगा चळवळ चालली कुठं. चळवळ कुंपणात शेत खाताय ना, पहिली गोष्ट तर कुंपणात शेत खाताय. तुम्ही बौद्ध आहात. आता मी काल परवा एक कोट टाकलं बघा फेसबुकला आणि व्हॉट्सअपला पण टाकले, तुम्ही पाहिला असेल तर बघितलं, तुम्ही वाचलं. बौद्ध होणे सोपे नाही असं एक छोटंसं वाक्य लिहिलं बघा. बौद्ध होणे सोपे नाही, त्यासाठी त्रिरत्नांवरती एकनिष्ठ, म्हणजे जसं नथी मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे, त्याचा तो अर्थ आहे एकनिष्ठ
त्रिरत्नांवरती श्रद्धा असावी लागते, त्यासह त्याग आणि समर्पणही असावं लागतं. त्याग कोणता? तर बुद्ध शासनाला वृद्धिंगत करण्यासाठी, बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल. सगळं घरीच बसून कोणीतरी विहार बनवावं, कोणीतरी विहारात जावं ना आम्ही घरीच बसावं आणि घरूनच गोष्टी कराव्यात, बुद्ध धम्माचा प्रचार होईल का? बुद्ध शासन जिवंत राहील का? कृती कार्यक्रम आहे का नाही? थिअरी आणि प्रॅक्टिकल आहे बुद्ध धम्मामध्ये. तर मी सांगतोय यासाठी की तिकडं नाचायला आहे आपलेच, काय वागसाहेब, आणि भाषण करायला आहे आपलेच, तर मग करावं काय, हा प्रश्न आहे ना. आणि त्यातही सांगते बापा लोक, आम्ही विचारतो कोणाला, लेकरासाठी केलं म्हणते. दिवाळी कोणासाठी केली? तर लेकरासाठी केली म्हणते. रंगपंचमी तर लेकराला पिचकारी घेऊन दिली म्हणजे लय रडू लागलं म्हणते. बघा तुम्ही, ह्या पळवाट आहे सगळ्या. आणि म्हणून बौद्ध तेच आहे. आम्ही नेहमी नेहमी सांगतो, जे बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन करतील, बौद्ध तेच आहेत. कारण त्या 22 प्रतिज्ञात पंचशील पण आहे, आर्य अष्टांगिक मार्ग पण आहे, 10 पारमिता सुद्धा आहेत. आणि त्यामुळे ईश्वरवादाचं खंडन सुद्धा त्या 10 आपल्या 22 प्रतिज्ञांमध्ये आहे. म्हणून अगोदरता आपण बौद्ध बनलो पाहिजे. आंदोलनात बऱ्याच ठिकाणी आंदोलन आहे, आता तोंड ओळख असलेले बरेच लोक आहेत. तर मी पाहतो काही महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे, महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे असे म्हणणारे, घोषणा देणारे, बॅनर देऊन फोटो काढणारे. मी विचार केला, करतो, रोजच चिंतन करत असतो आपण, तुमच्या माहितीसाठी सांगतो, समाजाचं चळवळीचं. तर ज्यांनी फोटो काढलेत की नाही, सगळ्यांचीच गोष्ट नाही, त्यातले काही चेहरे पाहिले मी, जिंदगीत त्याच्या घरचे कोणी विहारात आलं नाही, ते विहारात आलं नाही आणि आंदोलनामध्ये असा फोटो. अरे ते मुक्त झालं तरी तू कुठं जाशील तिथं, तुझ्या एरियातल्याच विहारात तू जायला तयार नाही आणि तोंड घेऊन सांगते विहार मुक्त झालं पाहिजे. विहार तर मुक्त झालंच पाहिजे बापा, पण तुझ्या एरियातल्या विहारात तू कधी येत नाही, देन ती सोडून. तुला बौद्ध म्हणावं कसं? फक्त नाचणं म्हणजे बौद्ध होणं आहे का? फक्त भाषण करणं म्हणजे बौद्ध आहे का? तर नाही आहे. तुम्हाला सांग, आचरण हे खूप महत्वाचं आहे. मग ते भिक्षू असो की उपासक असो, आचरण हे अत्यंत महत्वाचं आहे. शील सदाचार हा अत्यंत महत्वाचा आहे. बुद्धांनी चातुर्वर्ण व्यवस्थेवरती प्रभाव कशामुळे पाडला? शील सदाचारामुळे, आचरणामुळे, एकनिष्ठ असल्यामुळे प्रभाव पाडला. बाबासाहेबांचा प्रभाव का पडला? तर बाबासाहेब एकनिष्ठ होते, चारित्र्य संपन्न होते, शीलवान होते, सदाचारी होते, दलबदलू नव्हते. बाबासाहेब स्वार्थी नव्हते, ढोंगी नव्हते, लबाड नव्हते, कारुणिक होते, प्रामाणिक होते, त्यागी होते. त्यांनी कुर्बान केला आपला परिवार, आपले मुलं, स्वतःचं जीवन. आणि म्हणून बाबासाहेब एकनिष्ठ होते, म्हणून काम करू शकले. बघा, आणि समाजात असे लोक तयार झाले पाहिजे. नाही तर आम्ही जेव्हा कधी कधी चर्चा करतो, आता या लोकांनी तर काही हडप केलेलंच आहे. भविष्यामध्ये हे विहार बंद पडतील जर लोकांना श्रद्धेचं महत्व कळालं नाही, जर लोकांना आचरणाचं महत्व कळालं नाही, जर लोकांना 22 प्रतिज्ञांचं महत्व कळालं नाही, तर तुम्हाला सांगतो, विहाराच्या नुसत्याच भिंती टोलेजंग असून काही होत नाही. विहार किती मोठमोठे बांधून काही होणार नाही. जर त्या विहाराला कुलूप लागत असेल, त्या विहारात येण्यावरून भांडण होत असेल, तिथे बसण्यावरून भांडण होत असेल, तिथल्या माईक वरून भांडण होत असेल, तिथून निघणाऱ्या पॉम्पलेट वरून, नाव टाकल्यावरून भांडण होत असेल, तिथे होणाऱ्या कार्यक्रमावरून भांडण होत असेल, तिथे जमा होणाऱ्या वर्गणीवरून भांडण होत असेल, आणि लोक विहारात येत नसतील, तर मला सांगा, हे प्राचीन लेण्या, चैत्य, स्तूप, विहार किती जरी बांधले, त्याचा काय फायदा होईल? आज तिथे कोणी पाहत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिथे जिथे जातो, खरंच तुम्हाला सांगतो, फार वाईट वाटते. त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे, आम्ही काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे, आणि या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. परंतु आंदोलन ही प्रामाणिकच असायला पाहिजे. आणि मागण्या आपल्या कोणत्या असायला पाहिजे? तर 3 मागण्या. सर ते शेवटी मी तुम्हाला सांगेल. पहिली मागणी आहे की महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा जो कायदा आहे, महाबोधी मंदिर कायदा 1949चा, तो पहिली गोष्ट रद्द केला पाहिजे.
तो रद्द केला तर काय होईल? कमिटी जी आहे 9 सदस्यांची ती बरखास्त होईल. ती बरखास्त झाल्यावर दुसरा मुद्दा उरतो की बौद्ध लोकांची वर्णी तिथे लावली पाहिजे. बरोबर आहे? बौद्ध लोक तिथे घेतले पाहिजे, बौद्धांचं व्यवस्थापन असलं पाहिजे. कारण इथल्या सगळ्या धार्मिक स्थळांवरती त्या लोकांचं म्हणजे मंडळ आहे ना, संघटन आहे ना, त्यांचं जे बॉडी आहे त्यांचीच आहे. पण आपलंच फक्त असं विहार आहे की जिथे बॉडी हिंदू आणि बौद्धांची आहे. मग बौद्धांच्या ताब्यात दिल्यानंतर दुसरा पॉइंट असा आहे की आपलं जे बाबासाहेबांनी निर्माण केलेली संस्था भारतीय बौद्ध महासभा, तिचे काही मेंबर्स आणि ऑल इंडिया भिक्खू संघाचे काही भिक्खू आपण त्या समितीमध्ये घेतले पाहिजे. दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट त्याच्यामध्ये आहे की विहार जरी मुक्त झालं, विहार समजा मुक्त केलं, तर त्याच्या समोर जे अतिक्रमण आहे त्याचं काय? आणि भविष्यात समजा पुन्हा वातावरण बदललं काही वर्षानंतर, तर तेच बाहेरचे लोक म्हणतील ये भी हमारा है. ज्या अर्थी हे आमचं आहे तर हे आमचंच आहे म्हणतील की नाही? आज बघा बालाजीचं मंदिर त्याला वेगळं बनवलंय, ऍक्च्युअल मध्ये भगवंताची मूर्ती आहे. पण आज आपण बोलायला गेलं तर लोक मूर्खात काढतील. पण इतिहास जर वाचला, बौद्ध साहित्य जर वाचलं, इथली प्राचीन संस्कृती जर वाचली, इथला भारतातील प्राचीन इतिहास जर तुम्ही वाचला, तर तुमच्या लक्षात येईल की सम्राट अशोकाने जेव्हा भगवंताचं आपल्या महापरिनिर्वाण झालं ना, महापरिनिर्वाण झाल्यावर सम्राट अशोकाने 8 स्तूपांपैकी 7 स्तूपांचं उत्खनन केलं होतं. किती? 7 स्तूपांचं उत्खनन केलं. कोलियांनी त्या स्तूपाचं उत्खनन करू दिलं नाही. पिपरवाह नावाचा जो स्तूप आहे कपिलवस्तूमध्ये, त्याच्यामध्ये भगवंताच्या कवटीचे 22 तुकडे सापडलेले आहेत. आणि त्या 22 तुकड्यांपैकी 2 तुकडे थायलंडकडे, जसे सगळे 22च्या 22 थायलंडने नेले होते. इकडे कोणी बौद्ध नव्हतं, कारण इंग्रजांनी उत्खनन केलं ना. उत्खनन कोणी केलं? इंग्रजांनी. पुरातत्व खातं कोणी निर्माण केलं? इंग्रजांनी. कधी कधी असं वाटते, बाबासाहेबांनाही तेच वाटायचं की इंग्रज भारतात आले म्हणून तरी काय हा बौद्ध वारसा आपल्याला भेटला. यदा कदाचित इंग्रज भारतात आले नसते, त्यांनी उत्खनन केलं नसतं, तर आज जे काही सापडते आहे अहो तेही सापडलं नसतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण सम्राट अशोकाने त्या 84,000 जे विहार स्तूप निर्माण केले ना, तर असं म्हणतात की त्या 7 स्तूपापैकी एका स्तूपाचे तर अवशेष आहेच आहे, बाकीच्या सगळ्या अस्थीचे तुकडे तुकडे केले आणि प्रत्येक अस्थीवर त्याने एक एक विहार निर्माण केला. असे 84,000 विहार निर्माण केले. त्या 84,000 विहारांपैकी एकच विहार आज जशाच तसा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, चैत्य स्तूप, तो म्हणजे सांचीचा. कोणता? सांचीचा. फक्त एकच असा आहे की ज्याची तोडफोड झाली नाही, त्याचं उत्खनन केलं नाही. विदिशा नावाच्या राणीच्या इच्छेनुसार त्यानं तो विहार, तिथे स्तूप त्याने भगवंताच्या अस्थी धातूवर निर्माण केला. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की हे भगवंताच्या अस्थी आज दिल्लीच्या म्युझियम मध्ये आहे. मागे एकदा आम्ही दिल्लीला पण गेलो होतो, तिथे पुरातत्व खात्याला आम्ही पत्र दिलं की भगवंताच्या अस्थी म्युझियम मध्ये न ठेवता त्याच्यासाठी एक मोठं तुम्ही जर राम मंदिर बनवू शकता, भारत सरकारकडून बनवलं ना, ते बनवलं ना. कुंभमेळ्याला किती पैसे दिले, आपला त्याला विरोध नाही. श्रद्धेचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, आपला त्यांच्या धर्माला विरोध नाही आहे, आपला त्यांच्या धर्म परंपरेला विरोध नाही आहे, आपला त्यांच्या श्रद्धेला विरोध नाही आहे. परंतु मला म्हणायचं आहे की ज्या अर्थी कुंभमेळ्याला पैसे देऊ शकता, ज्या अर्थी तुम्ही राम मंदिर एवढं मोठं भव्य दिव्य बांधू शकता, तर दिल्ली सारख्या राजधानीच्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्तूप उभारून त्याच्यामध्ये भगवंताच्या अस्थी भारत सरकारनं जर मनावर घेतलं तर ठेवू शकणार नाहीये का? पण इच्छा तशी नाहीये. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन हे आपल्याकडे जर आलं तर काहीतरी होईल. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा बुद्धगयेला जात राहा, हे संपायच्या अगोदर, नाही तर भविष्यामध्ये हे सगळं संपेल.
इतिहास ते म्हणतील आमचंच होतं, बिलकुल म्हणायला बसले ते लोक. कारण आता त्या एका पुरोहिताचा व्हिडिओ बघितला तुम्ही, व्हायरल झाला. तो म्हणे हम पुष्यमित्र शुंग के वारस. काय म्हणे? पुष्यमित्र शुंगाचे वारस. पुष्यमित्र शुंग कोण होता माहिती तुम्हाला? माहिती आहे की नाही कोण होता ते? पुष्यमित्र शुंग यानं काय केलं? काय केलं बृहदत्ताच्या काळामध्ये? त्या बृहदत्ताला कट कारस्थान करून मारलं. तो गादीवर बसला. शुंगांचं राज्य होतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतामध्ये शुंगांचं राज्य आलं. शुंगांचं राज्य आल्यानंतर पुष्यमित्र शुंगाने फरमान सोडलं, जो कोणी एका भिक्खूचं मुंडकं धडा वेगळं करून मला दाखवेल, सांगेल, आणून देईल, त्याला सुवर्ण किती 100 सुवर्ण मुद्रा त्या काळामध्ये काहीतरी बक्षीस म्हणून देईल. आणि त्याने पण तोडफोड केली बघा. मुस्लिमांनी पण तोडफोड केली आणि हिंदूंनी पण तोडफोड केली. ऍक्च्युली 1200 वर्ष राज्य होतं बघा. जिथे खोदाल तिथे काय निघते? बुद्धच बुद्ध निघते. परंतु भगवंताच्या काळापासून आजपर्यंत या लोकांनी बुद्धाला संपवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातही मी तुम्हाला सांगतो, यदा कदाचित बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली नसती जर का, तर हे जे आज आपल्याला पाहायला भेटते तेही ठेवलं नसतं. जरी चीनचे तिन्ही भिक्खू इथे आले असते, जरी त्यांनी इतिहास लिहून ठेवला असता भारताचा, कोणतं विहार कुठे आहे, भगवान बुद्धाचा सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठे झाला, ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली, महापरिनिर्वाण कुठे झालं, धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश कुठे केला, श्रावस्ती कुठे आहे, हे सगळं जरी त्यांनी लिहून ठेवलेलं असलं तरी देखील पुढल्या काळामध्ये जर आपण बौद्ध झालो नसतो, बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली नसती, तर तुम्हाला सांगतो हे नष्ट करायला बसले. आम्ही पंढरपूरच्या मंदिरात गेलो होतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. पंढरपूरला तुम्ही गेले होते कधी? तुम्ही नाही गेले? आम्ही गेलो होतो. मी सत्यपाल भंतेजी पाहणी करण्यासाठी. आणि तिथे नेमकं त्या दिवशी एकादश होती बघा. एकादश. आता एकादश होती तर रांगेत उभं राहिलो आम्ही. रांगेत उभं राहा, तिथं सिस्टमच अशी आहे की रांगेत उभं राहिलं पाहिजे, नारळ घेतलंच पाहिजे आणि ते नारळ फक्त चढवलं पाहिजे, फोडायचा विषय नाही. कारण चढवायचं म्हणजे द्यायचं. ते नारळ पाठीमागे जाते, पाठीमागे दुकानात जाते, दुकानातून पुन्हा विकत घेणाऱ्याकडे येते, विकत घेणारा पुन्हा रांगेत उभं राहते, रांगेतून पुन्हा त्याच्या पुरोहिताकडे दिल्या जाते. तेच नारळ फिरते रोजच्या रोज. आता आम्ही गेलो बा, आता आम्ही पाहणी करण्यासाठी गेलो की बाबासाहेब जर म्हणाले की विहार आपला आहे, तर तेव्हा त्या कॉलमवर जी डिझाईन होती ना, शिल्पकला केलेली जशी लेण्यांमध्ये आहे, तेव्हा होती बघा. आता म्हणतात त्याला चांदीचे पत्रे लावले, पॅक केलं. आता चांदीचे पत्रे लावल्यावर काय दिसेल तुम्हाला? प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही मूर्त्यांना असं कपडे लावले, शेंदूर फासलाय, काय 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 नाही तर अनेक ठिकाणी मंदिरांवरती मूर्त्या आहेत बघा. माहिती आहे तुम्हाला? हेमाडपंथी काही मंदिरं आहेत, काही 12 ज्योतिर्लिंग आहेत. औंढा नागनाथच्या मंदिरावरती पण भगवान बुद्धाची मूर्ती आहे. काळाराम मंदिर जे आहे ना, बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, त्याच्यावर भगवान बुद्धाची एक मूर्ती आहे. बऱ्याच ठिकाणी भगवंताच्या मूर्त्या आहेत. आपल्याला काही हिंदू लोकांचं मन दुखवायचं नाही आहे, त्यांचं मन दुखवण्यासाठी आपण हे बोलत नाही आहे. पण आमचं प्रामाणिकपणे अधिकारवाणीनं हे सांगणं, मागणं असं आहे इथल्या सरकारला, इथल्या व्यवस्थेला, की तुम्ही तुमच्या धर्माची संस्कृती जपा, तुम्ही तुमच्या परंपरा पाळा, तुम्ही तुमची श्रद्धा खुशाल तुमच्या दैवतावरती ठेवा. परंतु आमचं जे श्रद्धास्थान आहे, जिथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञानाची प्राप्ती झाली, जिथे जगभरातून लोक माथा टेकविण्यासाठी आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी येतात. कारण दस्तूरखुद भगवान बुद्धांनीच महापरिनिर्वाणाच्या वेळेला आनंद भंतीजीला सांगितलं की आनंदा, भविष्यामध्ये जेव्हा कधी ज्या कोण्या व्यक्तीच्या मनामध्ये बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रति श्रद्धा निर्माण होईल, त्या व्यक्तीने आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी एकदा तरी 4 ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजे, वंदन केलं पाहिजे. ते 4 ठिकाणं म्हणजे
जिथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला ते लुंबिनी, सध्या नेपाळमध्ये आहे. त्यानंतर ते सिद्धार्थ गौतम बोधिसत्व गृहत्याग करून जिथे ज्ञानाची प्राप्ती करतात ती बुद्धगया. ते सम्यक संबुद्ध झाल्यावर जिथे त्यांनी प्रथम धम्म उपदेश दिला, 82,000 प्रवचनांपैकी पहिला उपदेश कुठे दिला? सारनाथ येथील ऋषी पतन मृगदाय वनामध्ये. हे सारनाथ तिसरं स्थळ. आणि चौथं स्थळ जिथे त्या तथागत भगवान बुद्धांचं वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं, अशी कुशीनारा किंवा कुशीनगर या 4 ठिकाणी श्रद्धावंताने भेट द्यावी जीवनामध्ये एकदा तरी, जेणेकरून त्याची श्रद्धा वृद्धिंगत होईल, त्याला तिथे गेल्यानंतर उत्साह निर्माण होईल, प्रेरणा मिळेल, त्याची धार्मिकता वाढेल, कुशल कर्माकडे त्याच्या मनाचा कल झुकेल, दान पुण्य करण्याची त्याला प्रेरणा मिळेल, पंचशील अष्टशील पारमिता पालन करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळेल, ध्यान करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळेल. यासाठी म्हणून श्रद्धावंतांनी या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे. असं कोण सांगितलंय? आता तथागत भगवान बुद्धांनी सांगितलंय. आणि म्हणून तुम्हाला पण सांगतोय की तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी गेले पाहिजे. आणि म्हणून ही चळवळ जी आहे, जे आंदोलन जे आहे, हे यशस्वी केलं पाहिजे. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मैत्री बुद्ध विहाराच्या वतीने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील श्रद्धावंत उपासक उपासिकांच्या वतीने भारत सरकारला मागणं आहे की त्यांनी हे महाबोधी महाविहार जे आहे, बौद्धांचं श्रद्धास्थान, ते त्यांच्या ताब्यात द्यावं. त्या कमिटीवर सर्व बौद्ध भिक्खू आणि बौद्ध उपासकांना घ्यावे. त्याचबरोबर महाबोधी विहाराच्या समोर जे आपण अतिक्रमण केलंय, मंदिर बनवलंय, ते मंदिरही तिथून हटवावं, ज्यामध्ये भगवान बुद्धांच्याच मूर्त्या आहेत. त्याचबरोबर भारत देशामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त लेण्या आहेत. त्या लेण्यांवरती सुद्धा जिथे कुठे इतर धार्मिक स्थळांचं तुम्ही निर्माण केलंय, त्या लोकांनी निर्माण केलंय, त्याची विटंबना केली आहे, अतिक्रमण केलाय, तेही अतिक्रमण हटवावं, लेण्यांचं संवर्धन करावं, बुद्ध विहारांचं संवर्धन करावं. प्राचीन जेवढा बौद्ध स्थळांचा सांस्कृतिक वारसा आहे त्याचं आपण जतन करावं. अशा प्रकारची मागणी या धम्मदेशनेच्या माध्यमातून भारत सरकारला आम्ही करतोय. आणि जे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्याला सर्वार्थाने आम्ही पाठिंबा देत आहोत. अशाही प्रकारची ग्वाही देऊन माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतु सप्पमंगलम् रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्बमंगलम् रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्बमंगलम् रक्षन्तु सब्बदेवता सब्बसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि.